गुड मॉर्निंग. कालची मॅच एक जसं एक्सपेक्टेड होतं तशी धुमाकूळ मॅच झालेली आहे आणि आपला मित्र येईलच आता आपल्याला जॉईन करेलच आणि सांगेल की जसं तो बोलेल आता सगळ्या गोष्टी घडलेल्या आहेत त्याच्यात आम्ही त्याच्या गोष्टी घडतात आणि आम्ही काय बट मॉदर ऑफ द स्टोरी मॅच खूप खतरनाक झाली. प्रणव आलेला आहे. प्रणवशी मला एकदा बोलावं लागेल. त्याला नेहमी इन्व्हिटेशन पाठवतो पण त्याला ते स्वीकारता येत नाही. हॅलो. फायनली एक फायनली मिनिट फायनली हो, मला पण माहिती नव्हतं कसं करायचं. गुड हॅलो मॉर्निंग. हॅलो. Doc. Good morning, Doc. फायनली येस, थँक्यू. Yes. So things are sorted that way now. थिंग्स सॉर्टेड. Good. Nice to have you on the show. हो, थँक्यू. So Okay. का मग मी जर ऍडजस्टमेंट करून घेतो. okay. तोपर्यंत अँकर तुम्ही चालू ठेवा तोपर्यंत. अँकर काय कालची मॅचच एवढी जबरदस्त झालेली आहे आणि सगळ्यांच्या पोझिशन झालेल्या आहेत. आयसीबी पण पहिल्या नंबरला आलेली आहे आणि या चेन्नईला पण चान्स आहे पहिल्या नंबरवर यायचा. सो दॅट वुड बी इंटरेस्टिंग. बट कालच्या मॅच मध्ये आपण ज्याला बडबडलं त्यांनी परफॉर्म केलंय आरसीबी, विच इज अ गुड थिंग. Yes. सो बोल. आज मी दोघांकडनं मी ऐकतो. म्हणजे शो सुरू करण्या अगोदर मी फक्त इंट्रोडक्शन देतो. प्रणव चांदोरकर ओमकार, ही इज अ प्रॅक्टिसिंग फिजिओथेरपिस्ट, ओरिजिनली फ्रॉम आपले डोंबिवली, बट नाव इन सिंगापूर. आणि he's been doing fine in his career आणि स्पोर्ट्स बीन कीन इंटरेस्ट, मेनली क्रिकेट. आणि आम्ही एकत्र खेळलो पण आहोत, भरपूर खेळलो आहोत. आता तो लेदर बॉल क्रिकेट पण खेळतो. सो लेट्स होप दॅट वी हॅव सम गुड स्पोर्टिंग इनसाइट्स फ्रॉम हिम. ओके, सो लेट्स स्टार्ट द शो. ओव्हर टू यू, सिद्धेश. कालची मॅच जसं मी बोललो की खतरनाक झाली. एक रननी जिंकलेली आहे. असं वाटत होतं की आपल्याला सुपर ओव्हरचा पण काहीतरी चान्स होऊ शकतो. बट अफलातून मॅच. कॅप्टन इनिंग फ्रॉम रिषभ पंत. त्याची कॅप्टन्सी कशी आहे याच्याबद्दल बोलण्यापेक्षा तो कन्सिस्टंटली जेव्हा गरज आहे तेव्हा परफॉर्म करतोय, ज्याच्याने त्याची व्हॅल्यू काय ही लक्षात येते माझ्यासाठी. आणि सेकंड वॉज रॉयल चॅलेंजर्स, ते जिंकले अँड थँक्स टू एबीडी परत आला आणि मी त्याला व्हाईस कॅप्टन केला होता, त्यामुळे मला जास्त आनंद झालेला आहे. अँड नाव इट्स अप टू यू की तू सांग मला की असं काय जडीबुटी प्रयोलीस की हेटमा एवढा खतरनाक खेळा आणि मॅच बदलायचा प्रयत्न केला त्यांनी. मी गेले काही मॅचेस बोलतो याला काढा. त्याच्यामुळे तो मोटिवेट झाला, असा पेटून उठला आणि तो खेळला का. ओके, हे हेटमाळ पेटून येतो, केदार जाधव पेटून येतच नाही. हा, आता सुरुवात झाली आहे ना, बघूया काय होतं. थांबा, त्याला वेळ आहे. मी आधी याला ओमकारला मी असं विचारतो की विराट कोहली कंटिन्युअसली ओपनला येणं याच्याबद्दल तुला काय वाटतं? आय थिंक मला वाटतं इट्स अ गुड मूव्ह बिकॉज ते T20च्या हिशोबाने मॅनेज करतायत. तर शिखर धवन इज गोना बी द फर्स्ट रिप्लेसमेंट. आय थिंक की कोहली अँड Rohit Sharma will open for our T20s. So Kohli, Rohit Sharma, so that's what they are progressing, or that's what they are looking at. मला वाटतं की हेच बेटर आहे की त्यांनी ओपनच करावं. आणि कारण तो परत खाली असं झालंय की खाली तो कुठेही खेळला तरी त्याचा आपण जर त्याचं हे बघितले, हिस्ट्री बघितली आपण, तर तो IPL मध्ये जेव्हा तो ओपनला तेव्हा त्यांनी परफॉर्म केलेला आहे. आणि तो कधीतरी टीमसाठी तो कधीतरी खाली पण आला खेळायला, पण मे बी ते वन ऑफ गेम असेल आणि त्याला तेवढं ते म्हणजे तो लगेच ऍडजस्ट झाला नसेल, त्याच्यामुळे कदाचित त्याला जमलंही नसेल ते
पण आय थिंक की इट इज अ गुड मूव्ह तो. प्लस असं आहे की मग ती वन डाऊन पोझिशन परत ओपन होते ना. आधी असं होतं की आपल्या इथे पोझिशन अशा फिक्स व्हायच्या, म्हणून मग आपण प्लेअर पण चूज करताना तसेच प्लेअर चूज करायचो की अरे हा आता ओपनिंग स्लॉट फिक्स आहे, खालचा किंवा वन डाऊन स्लॉट फिक्स आहे, म्हणजे आता ओपन पोझिशन आहे फक्त 5th आणि 6th. मग त्याच्यासाठी कुठला तरी प्लेअर तुम्ही सिलेक्ट करा किंवा कुठल्या तरी प्लेअरला तसा ट्रेन करा की तो त्या लेवलला खेळेल. आता के एल राहुलला ते जमलं करायला की तो खाली येऊन खेळू शकतो त्या लेवलला, पण सगळ्यांनाच असं जमेल असं नाही ना. त्यामुळे मग आय थिंक की, आणि हे कसं हेच जरा स्टॉलवॉर्ड्स आहेत ना आपले रोहित शर्मा आणि विराट कोहली, त्यामुळे ते कुठल्याही पोझिशनला जनरली खेळण्याची त्यांच्याकडनं अपेक्षा असते. जसं आपण धोनीकडनं अपेक्षा करायचो की 8व्या पोझिशनला पण तू येऊन खेळ आणि हिट कर. तर आय थिंक ते चांगलं आहे, म्हणजे ते हलवायला नको. कारण मग तुम्हाला पंतला लवकर एक्सपोज करता येतो आणि पंतला जास्त बॉल मिळाले तर तो कदाचित तोही चांगला खेळू शकतो. तर आय थिंक इट इज अ गुड मूव्ह अकॉर्डिंग टू मी. नाही बघ, म्हणजे एक हे कन्सिडरिंग द इंडियन टीम, हे जे तू म्हणतोस ते बरोबर आहे. बट ऍज फार एज IPL इज कन्सर्न, मला आहे ना न्यूझीलंडर जो एक फिन ॲलन नावाचा जो प्लेअर आहे ना, ही इज अन एक्सप्लोजिव्ह ओपनर. म्हणजे त्यांनी मार्टिन गप्टिल बरोबर येऊन त्यांनी खूप छान छान इनिंग्स केल्या. म्हणजे काही जे सिरीज होत्या, पाकिस्तानच्या विरुद्ध सिरीज झाली किंवा ऑस्ट्रेलियाच्या विरुद्ध सिरीज झाली, या दोन्ही सिरीज मध्ये तो खूप छान खेळला. तर मला त्याला ऑन इंडियन सॉइल त्याला बघायची खूप इच्छा आहे की कसा ओपन करतो तो. नाही, त्याला पण त्याला ऑपॉर्च्युनिटी देतील, पण आय थिंक की ते क्वालिफाय झाले पाहिजेत आधी. त्यात ते वॉन्ट टू, कोहली, द टेंडन्सी ऑफ कोहली किंवा त्याचं जे थॉट प्रोसेस आहे त्याच्यावरनं मला असं वाटतं की त्याला एक तर पहिलं नाही तर दुसरं, म्हणजे पहिलंच त्याला चार्ट्सवर राहायचंय. त्यामुळे तो कुठल्याही प्रकारची त्या बाबतीत रिस्क घेणार नाही. आणि आता त्याची टीम चांगली परफॉर्म करते. आपण हे बघतोय की रॉयल चॅलेंजर्स बँगलोरची जितके वर्ष झाली आहेत तर त्यांची बॅटिंग कधीच अशी टेक्निकली फेल नाही झाली आहे. त्यांची बॅटिंग हॅज ऑलवेज बीन द स्ट्रॉंग पॉइंट. प्रॉब्लेम एवढाच होता की त्यांच्याकडे बॉलिंग टाकायला कोणी नव्हतं. म्हणजे जे त्यांनी बॉलर घेतले आणि जे त्यांना वाटलं की हे आमच्यासाठी करतील परफॉर्म, त्यांनी त्यांच्यासाठी परफॉर्म नाही केलं. त्यामुळे रॉयल चॅलेंजर्स नेहमी बॅटिंग हेवी साईड वाटायची. पण यावेळेला काय झालं की यावेळेला त्यांची बॉलिंग फार म्हणजे टू द पॉइंट आहे. म्हणजे जो प्लान आहे त्या प्लान प्रमाणे ते बॉलिंग टाकतायत. असं नाही की काहीतरी एकदम एक्स्ट्रॉर्डिनरी बॉलिंग टाकतायत, पण ते प्लान प्रमाणे बॉलिंग टाकतायत, त्यांची फिल्डिंग प्लान प्रमाणे. त्यामुळे ती बॉलिंग उठून दिसते. आणि म्हणून मग ते जर तुम्ही रन्स कंट्रोल करणार तर मग ते बॅटिंग पण तशी जरा थोडी हे वाटते. त्याच्यामध्ये काही प्लस पॉइंट्स त्यांना पण झालेत की ग्लेन मॅक्सवेल खेळायला लागलाय. पण परवा आपण बघितलं की असं नाहीये की ती एकदम ऑटोमॅटिकली खूप इनविन्सिबल टीम झालेली आहे. कारण जेव्हा त्यांना टार्गेट खूप मोठं मिळालं 192चं, तेव्हा दे कुडंट मॅनेज दॅट प्रेशर. आणि असं नाहीये की हे इंडिव्हिज्युअली तुम्ही जर बघायला गेलात तर इंडिव्हिज्युअली ही प्रत्येक जण, म्हणजे ग्लेन मॅक्सवेल, विराट कोहली किंवा AB डिव्हिलियर्स, दे आर क्वाईट केपेबल टू हिट टू सिक्युअर एनी काइंड ऑफ टार्गेट. पण ती जे ऑपोनंट आहे ना, तर काही वेळेला काय होतं ना की काही वेळेला बॉलरकडे बघतो आपण. म्हणजे जसं तर मी तुला स्वतःच्या पर्सनल एक्सपिरियन्स पासून सांगतोय की काही वेळेला आम्ही जेव्हा इथे क्रिकेट खेळतो तेव्हा आमच्याबरोबर नॅशनल प्लेयर्स खेळतात. तर असं नाही की तो नॅशनल प्लेअर प्रत्येक वेळा चांगलाच बॉल टाकणार आहे, पण आपल्या समोर आपल्याला माहिती असतं की अरे हा नॅशनल प्लेअर आहे, म्हणजे मला जरा थोडं अजून डिफेन्सिव्ह किंवा मे बी मी त्याचे आधी 1-2 बॉल चेक करीन. आणि मग तो पहिला बॉल तू चेक करायला तो बॉल अगदीच पुचाट असतो. म्हणजे जर तो कुठल्या तरी जनरल दुसऱ्या मुलाने टाकला असता तर मी त्याला स्टेप आउट होऊन वगैरे मारला असता तो. पण तो देन यू वेट की अरे हा नॅशनल प्लेअर आहे, ह्याला जरा थांबून खेळलं पाहिजे, ह्याला विकेट नाही रिस्पेक्ट द्यायला पाहिजे. हा रिस्पेक्ट इनिशियली रिस्पेक्ट द्यायला पाहिजे. हा, तर ते माझ्या मते ना ते थोडंसं झालं त्यांचं अगेन्स्ट चेन्नई, की ते एकदम समोर धोनी आला आणि जडेजा आला आणि म्हणजे सगळे नॅशनल प्लेयर्स आले ना समोर. तर मग ते थोडेसे त्याच्यामध्ये थोडे ते हे झाले. असं नव्हतं की दे कुडंट मॅनेज इट, पण ते जे बॉल जे ते आउट झाले ना, इट डझंट लुक्स की तो जो AB डिव्हिलियर्सला बॉल होता तो चांगला होता, पण त्याच्यावर मी आउट होऊ शकतो, AB डिव्हिलियर्स नाही. कळलं की नाही? त्यामुळे
that is something that नाही, you have to पण take. याच्यामुळेच आहे ना, जेव्हा आरसीबी आणि सीएसके जेव्हा सेकंड लेग ऑफ द टुर्नामेंट मध्ये समोरासमोर येतील ना, इट इज गोइंग टू बी अ व्हेरी इंटरेस्टिंग मॅच. See, the point is की if you to 1-1 जर बघितलंस ना तर they are both equally poised, RCB as well as Chennai, but Chennai will always have an upper hand. कारण Chennai has a very shrewd leader. कोहली इज अन अग्रेसिव्ह लीडर. म्हणजे दिस इज माय पर्सनल ओपिनियन की कोहली अग्रेसिव्ह लीडर आहे, पण इन्स्टिंक्टिव्ह हा पण तो कसं रादर इन्स्टिंक्टिव्ह आहे. हा तो श्रूड नाहीये. तो त्याला ते अजून दॅट ही हॅज टू स्टील पिकअप. पण तू जर बघितलंस तर द मॅनेजमेंट जी ह्याची आहे, कोणाची, धोनीची आहे, किंवा तो ज्या त्या नेसेसरी चेंजेस करतो किंवा ते नेसेसरी फील्ड प्लेसमेंट्स करतो, किंवा तो जे सांगतो की त्याला असं काही बॉलर्स बघतो टिपिकली ते त्यांना म्हणजे बॅट्समन मारत असतो स्टेप आउट होऊन 6 एक मारली 2 मारल्या, पण तो काही हलवत नाही. तो त्याला तेच सांगतो, तुला तेच टाकायचंय, तू यू डोंट चेंज. तो चुकी करेल, त्याला करू दे चुकी, त्यांनी केली तर तुला विकेट आहे, तू काय करू नको वेगळं, कारण तू काय वेगळं केलं की तो आपला प्लान फसतो, आपली ती स्ट्रॅटेजी नाहीये. त्यामुळे एव्हरीबडी हॅज अ रोल टू प्ले. व्हॉट इज बेसिकली इम्पॉर्टंट इज की धोनी हॅज डिफाईन्ड द रोल्स. तुझं काम मारामारी आहे, तू फक्त मारामारी करायची. तुझं काम 20 बॉल मला 30 रन द्यायचे, हे तुझं काम आहे. म्हणजे आता जर त्यांनी जडेजाचा रोल आपण एक घेऊया की डिफाईन केलाय त्यांनी जडेजाचा रोल, तर जडेजाचा रोल त्यांनी असा डिफाईन केलाय की तू मला 15 ते 18 बॉलमध्ये 30 रन द्यायचे आणि 4 ओव्हरमध्ये साधारण 28 रन देऊन 2 विकेट काढायच्या. हा त्याचा रोल डिफाईन्ड आहे. ह्याच्या व्यतिरिक्त तो काय एक्सीड करतो रोल, तर मग इट्स अ डिफरंट बॉल गेम. मग ते जसं सुका है घुमेगा डाल तू. त्याच्यानंतर मग दुसरी गोष्ट म्हणजे आता तू बघितलं की ऋतुराज गायकवाड हॅज अन अँकर्ड इनिंग्स. मला आधी वाटलं होतं काय की तो अँकर्ड इनिंग्स साठी त्यांनी पुजाराला घेतलाय, पण मला असं वाटतं की आपण नेहमी बोलतो की ऋतुराज गायकवाडला काढलं पाहिजे आणि मे बी रॉबिन उत्तप्पाला घेतलं पाहिजे, पण वेन आय गिव्ह अ सेकंड थॉट टू दॅट फिलिंग, लाईक आपण असा विचार करू, पण जेव्हा मी असा विचार करतो कधी कधी की धोनी काय विचार करत असेल, तर धोनीने बेसिकली ऋतुराज गायकवाडचा बॅकअप मे बी पुजारा घेतला असावा. कारण ऋतुराज गायकवाड बसला की त्याला कोणतरी अँकर करायला नाही पाहिजे. त्याकडे हिटर पाय भरपूर आहेत. म्हणजे डू प्लसी अमेझिंग बॅटिंग करू शकतो, तो काही करू शकतो. तो ही इज ॲज गुड ॲज, इफ नॉट एबी डिव्हिलियर्स, बट ही इज ॲज गुड ॲज एबी डिव्हिलियर्स. म्हणजे तो एबी डिव्हिलियर्सचा रोल तो आरामात प्ले करू शकतो, त्याला काही प्रॉब्लेम नाहीये. आणि त्याच्याकडे नंतर रैना, अंबती रायडू हे कुठलाही बॉल कुठेही मारू शकतात. पण ह्यांचं कसं आहे की हे अँकर नाही करू शकत इनिंग्स. ह्यांचं काम असं आहे की 10 बॉल 20 रन दे, 10 बॉल 30 रन दे, दॅट इज फाईन. पण अँकरिंगला जर त्याला कोणी वरती पाहिजे असेल तर मे बी तो ऋतुराज गायकवाड त्याला ते देतोय लिटरली, की ही इज लाईक की तो खेळतोय अप्रतिमच. त्याचा शॉट्स वगैरे तू बघितलेस, म्हणजे जसं आपण त्यावेळेला तू कम्पेअर करत होतास की ऋतुराज गायकवाडचे शॉट्स बघ आणि आपल्या हिरो काय नाव त्याचं, तो राजस्थान रॉयल्स, त्याचं नावच विसरतो मी नेहमी, तो 4थ्या नंबरवर शिवम दुबे. हा, म्हणजे त्याचं नाव विसरण्यासारखंच आहे पाहिजे. त्यांची ती क्वालिटी ऑफ बॅटिंग आहे, ह्याच्यामध्ये खूप जमीन आसमानाचा फरक आहे. आणि मी एकदा जेव्हा मागच्या ह्याचा इंटरव्ह्यू बघितला होता कोणाचा, आपल्या धोनीचा, तेव्हा तो म्हणाला होता की हा एक्झॅक्टली माझ्यासारखा विचार करतो. त्यामुळे जर धोनीला कोणतरी त्याच्यासारखा मिळाला असेल तर आय थिंक ही प्रोबॅबली माइट बी द फ्युचर फॉर सीएसके. आणि जसं सीएसके बघतोय आपण, तर इफ दे आर इन द, म्हणजे त्यांचं पण थोडंसं केकेआर सारखं असेल की आम्ही इन्व्हेस्ट करू प्लेयर्समध्ये, तर आय थिंक ऋतुराज गायकवाड वुड इव्हेंच्युअली बी दी लीडर फॉर सीएसके इन सम फ्युचर, अनलेस त्याच्या इंजुरीज वगैरे नाही झाल्या त्याला तर. हा, नाही, मी ऋतुराज गायकवाडच्या काही इंडिया एच्या इनिंग्स बघितल्या, वेस्ट इंडिज टूरवर वगैरे होते ते. अच्छा, हे बंदे में दम आहे, ही इज गुड. अच्छा आहे. आणि धोनीचं तू म्हणशील जसं यांनी सिद्धेशनी एक एक्झाम्पल सांगितलं, सुका आहे, तसं त्यांनी जे पडिकलला जी फील्ड प्लेसिंग केली ना, शार्दूल ठाकूर आपला व्हिपिंग बॉय आहे ऍक्च्युली, पण त्याला जी फील्ड प्लेसिंग दिली आणि नंतर तो पडिकल आउट झाल्यानंतर समथिंग इंटरेस्टिंग हॅपन की रैना जस्ट रॅन टू सेलिब्रेट द कॅच, द विकेट, पण धोनीने
ठाकूरच्या खांद्यावर हात टाकून, म्हणजे मे बी ही वॉज एक्सप्लेनिंग द स्ट्रॅटेजी की त्यांनी असं का केलं, आय डोंट नो. पण फॅन्टॅस्टिक फील्ड पोझिशन होती. T20 मध्ये अशी फील्ड पोझिशन कोणीच करत नाही. काय म्हणजे ती एक खासियत नेहमी धोनीकडे होती. तो प्लेयर्स, पिच आणि कंडिशन्स म्हणजे तो एवढा अलर्ट असतो की खूप हे त्याचे ते बेस्ट 10 मुवमेंट्स काढता येतील आपल्याला, की त्याने असे डिसिजन्स आणि अशा गोष्टी केल्यात जे कोणी एक्सपेक्ट केलेल्या नव्हत्या, वेदर इट्स रन आउट ऑर एनिथिंग. नाही, स्ट्रॅटेजी वाईज तर वी डोंट हॅव एनीबडी बेटर दॅन धोनी. आधी नाही आणि नंतरही नाही. म्हणजे फॉर दॅट मॅटर स्ट्रॅटेजी वाईज कसं आहे ना, मला थोडंसं स्ट्रॅटेजी वाईज जर मी बघितलं तर धोनी ऍक्च्युली रिमाइंड्स मी ऑफ ग्रॅम स्मिथ, द साऊथ आफ्रिकन. त्याचं करिअर वॉज व्हेरी शॉर्ट लिव्ड बिकॉज ऑफ इंजुरीज, पण तो जी स्ट्रॅटेजीज वापरायचा, ही वॉज व्हेरी श्रूड. आय थिंक ही वॉज मोर स्मार्टर दॅन हॅन्सी क्रोनी, की पण त्या इंजुरीजमुळे तो स्वतःच बाहेर गेला लवकर. पण हे कसं आहे ना, की काही पण तरी लोकांना बरेच, म्हणजे मला वाटतं त्यांनी 98 का 99 मॅचेस मध्ये कॅप्टन्सी केली. आय थिंक दॅट इज अ बिग करिअर. चांगलं हे केलं. बरं, असं आहे की वेन टॉकिंग अबाउट कॅप्टन्सी, सिद्धेशने जी सुरुवात केली होती रिषभ पंत विषयी. हाऊ डू यू सी रिषभ पंत ॲज अ फ्युचर कॅप्टन? डू यू फाइंड एनी पोटेन्शियल इन हिम? डेफिनेटली. कारण कसं आहे ना, की नाव he's been portrayed as one. So when you are being portrayed as one, you are bound to make mistakes. पण त्याला प्रिपेअर करतायत ना खूप अर्ली स्टेजला, हे खूप गरजेचं आहे. कारण तसं बघायला गेलं तर तुम्ही एक दोन लोक चूज करता आणि ते एक दोन लोक तुम्ही चूज करता आणि त्यांना मग तुम्ही ग्रूम करता. आता तसं ग्रूमिंग जर बघायला गेलं तर मे बी तू जर बघितलं असशील तर एक 3-4 वर्षापूर्वी ज्या शूज मध्ये रिषभ पंत आहे त्या शूज मध्ये KL राहुल होता. इफ यू नोटिस इट वॉज अ व्हेरी स्मॉल स्टेंट दॅट ही वॉज बिंग हायलाइटेड. खूप हायलाइट केलं होतं त्याला. आणि पण त्याचा स्वतःचा परफॉर्मन्स, त्याच्या स्वतःचा इंजुरीज आणि मे बी त्याचं IPL मॅनेजमेंट स्किल्स, हे काय सगळंच कन्सिडर करून मे बी तो आता त्या क्यू मध्ये नाहीये. जसं त्याच्या आधी युवराज होता, युवराजला केवढं ग्रूम केलं होतं, पण सडनली यू रिअलाइज की धोनी कॅप्टन झालाय. तर ते कुठेतरी काहीतरी असतं, कारण ते काहीतरी क्वालिटीज बघत असतात ते, की एखाद्या कॅप्टन मध्ये की हा क्वालिटीज हे मॅच करू शकतो की नाही. आता ऋषभ पंतचं असं आहे की ऋषभ पंत हा सगळ्याच लेवलला परफॉर्म करतोय, त्यामुळे त्याला जर ऍटलिस्ट त्याला ग्रूमिंगचा तरी चान्स दिला पाहिजे, विच इज राईटफुल फॉर हिम. तसं दुसरं म्हणजे हे जर आहेच, तसं दुसरं कॉम्पिटिटर फॉर ऋषभ पंत वुड बी श्रेयस अय्यर. बट श्रेयस अय्यर हॅज टू परफॉर्म टू दॅट लेवल, की श्रेयस अय्यर कारण परफॉर्म हा एकटाच करतोय आता सध्याच्या सिच्युएशन मध्ये कन्सिस्टंटली. ऑफकोर्स फॉरगेट रोहित शर्मा अँड विराट कोहली, पण सध्याच्या सिच्युएशन मध्ये हा एकटाच परफॉर्म करतोय. त्यामुळे कारण जेव्हा कोहली रिटायर होईल तेव्हा आपला रोहित शर्मा पण रिटायर होईल, त्यामुळे त्याला ग्रूम करण्यात काहीच पॉईंट नाहीये. ते एकत्रच जाणार आहेत सगळे. मग आय थिंक ऋषभ पंत वुड बी द नेक्स्ट. अँड द सॅड हिस्ट्री इज, क्रिकेटचीच सॅड हिस्ट्री अशी आहे की बॉलर कधी कॅप्टन होत नाही. त्यामुळे आपला कुठलाही बॉलर कितीही चांगला असला तरी त्याचे अपॉर्च्युनिटीज फार कमी आहेत त्याला. त्यामुळे इट इज आणि त्याचं शेल्फ लाईफ पण कमी असतं. फॉर एक्झाम्पल कुंबळे कॅप्टन झाला होता पण खूप कमी वेळा करता होता. पण तो खूप लेट इंट्रोड्यूस झाला ना. त्याच्या आधी एक्झॅक्टली त्याच्यानंतरची आलेली लोक कॅप्टन झाली. हा. त्याच्यानंतरची दुसरी गोष्ट, ऋषभ पंत म्हणजे कालच्या मॅच मधून पण ऋषभ पंतने काहीतरी धडा घेतला असेल. फॉर एक्झाम्पल त्याची बॉलिंग मॅनेजमेंट मध्ये थोडीशी गडबड झाली आणि लास्ट ओव्हर त्याला स्टॉयनिसला द्यावी लागली. बट फेअर इनफ यार, काहीच प्रॉब्लेम नाही, त्याच्यातच शिकत जातात. दॅट इज अ लर्निंग फेस. कसं आहे माहितीये का, तू जर बघितलं असशील ना, इफ यू लुक ऍट इट, दिस इज नॉट समथिंग की स्टोइनिस इज नॉट एक्सपोज टू दिस. कारण तू जर बघितलं असशील तर आपला वर्ल्ड कप जो होता, इव्हन फॉर दॅट मॅटर 50-50 वर्ल्ड कप, ज्याच्यामध्ये ऑस्ट्रेलियाचं क्लोजिंग स्टोइनिस करत होता. तुला आठवत असेल तर, जो इंग्लंड वर्ल्ड कप जिंकली. सो इट्स नॉट दॅट की स्टोइनिस इज नॉट बीन इंट्रोड्यूस. त्यांनी स्टोइनिसला म्हणजे स्ट्रॅटेजी वाईज यू शुड नॉट ऑलवेज प्ले अ डेव्हिल्स ॲडव्होकेट. लेट्स प्ले फॉर ऋषभ पंत. की ऋषभ पंतनी काय विचार केला असेल, की त्यांनी दोन विचार केले असतील. एक म्हणजे जर एबीडी आउट झाला तर मला स्टोइनिसला एक्सपोज करायची गरज नाही, मग मी परत मिश्राजींना आणीन आणि बॉलिंग टाकेन. आणि जर एबीडी आउट नाही झालाय तर एबीडी एकही बॉल
स्टॉयनिसचा खेळलेला नाही, वरनं स्टॉयनिस ऑस्ट्रेलियामध्ये डेथ ओव्हर्स टाकतो, त्यामुळे स्टॉयनिसला एक्सपिरियन्स आहे. आता तो त्याच्या एक्सपिरियन्स प्रमाणेच बॉलिंग टाकत होता, तशी फिल्डिंग पण लावली होती. पण तो एबीडी विलियर्स आहे, त्यामुळे काय इट इज स्टील अ 50-50 चान्स. तू कितीही प्लॅन केलंस त्याला तर तू काहीच करू शकत नाही. जसं तू मॅक्सवेलला असतो, हम्म. तीन मॅक्सवेलला 16 तू वेगळ्या Just वेगळ्या one, जगा. one good thing is ki ABD Villiers is saying that he will consider coming back for the T20 World Cup, which is a nice thing for cricket. सी ऍट द एंड ऑफ द स्टोरी ते काय ते दॅट इज ऑल पर्सनल. म्हणजे त्यांनी मागे पण एकदा सांगितलं होतं की मला यायचंय, तेव्हा डू प्लसी म्हणाला की आता माझी टीम फिक्स झाली आहे, त्यामुळे तो जरी यायचा असेल तरी सध्याचा जो त्यांचा कॅप्टन आहे डिकॉक, त्याच्या गटात तो बसला पाहिजे. नाही पण असं आहे ना की आता डुप्लेसी असं म्हणाला होता, बरोबर आहे, पण आता सूत्र जास्ती बाउचरच्या हातात आहेत, हु इज द मॅनेजर. नाही असू देत. बाउचर इज इन टॉक्स विथ डिव्हिलियर्स. आणि आता सध्या त्यांनी कॅप्टन डिकॉक, मला माहिती नाही डिकॉक IPL साठी आला म्हणून का, पण टेम्बा बहु मला कॅप्टन केलेला होता. नाही तो तिकडे कोणीच खेळत नव्हतं रे, ते पाकिस्तानी उगाच नाचतात तिकडे. ती अर्धी टीम तर नव्हती, अर्धी टीम तर IPL खेळायला आली आहे त्यांची. त्यामुळे ते काय ते टीम बी नी खेळले. आता टीम बी त्यांची एवढी स्ट्रॉंग नाहीये, पण टीम ए त्यांची बऱ्यापैकी आहे, म्हणजे ऍटलिस्ट फॉर T20, कारण मिलर वगैरे कोणीच नव्हतं ना. पण म्हणजे तोच शेवटी तोच आहे की आता त्यांची पॅथेटिक स्टेट आहे म्हणून ह्याला परत आणलंय, जर आणलं असेल तर. कारण साऊथ आफ्रिकेची स्टेटच नाही, हो. पॅथेटिक आहे, ऍब्सोल्युटली. Yes, yes, yes. दे डोंट हॅव एनीबडी. पण त्यांनी जेव्हा पहिल्यांदा जेव्हा सांगितलं होतं, जेव्हा डुप्लेसी कॅप्टन होता, तेव्हा ते काय एवढे वाईट नव्हते. त्यामुळे तेव्हा त्याला तो नाही बसला गटात, आणि त्याने सांगितलं की तू नाही यायचं परत. आहे काय क्रिकेट काय तेवढं इमोशनल असेल साऊथ आफ्रिकेमध्ये असं मला वाटत नाही की नाही. म्हणजे आता उद्या तेंडुलकर म्हणाला मला टीम मध्ये यायचंय, तर आपल्या इथे आरती बोबडी मिळेल. तेंडुलकर जरी फिक्स होत नसेल तुमच्या टीम मध्ये, तरी त्याला कमीत कमी 15 मध्ये तरी घ्यायला लागेल, असं आहे ते. त्यामुळे काय इंडियामध्ये सगळा प्रकारच वेगळा आहे ना. एबीडीने काल 175th मॅच होती त्याची, 6000 रन्स करून सेलिब्रेट केलं. पृथ्वी शॉ काल कशा प्रकारे आउट झाला तुम्ही बघितलं? हो, ही वॉज गोइंग व्हेरी वेल, तो काही बीट होत नव्हता, अँड देन ही चेसेस वन आउटसाइड ऑफ, म्हणजे जो वाईडच बॉल असू शकला असता. ह्या टेम्परामेंट विषयी काय बोलशील? पृथ्वी शॉनी बॉल चूज केला होता, दॅट वॉज राईट. म्हणजे इव्हन फॉर दॅट मॅटर इफ एनीबडी वुड हॅव बीन देअर. म्हणजे फक्त एवढंच आहे की ही कुडंट गेज द पेस ऑफ इट. हा बॉल जर तू रोहित शर्माला दिलास ना, तर हा गॅरंटीड 4 आहे. तो बॉलच फालतू होता, पण त्या बॉलचं व्हेरिएशन असं होतं की त्याचा पेस व्हेरिएट झाला, आणि पेस व्हेरी झाल्यामुळे ह्याच्या बॅटचा अँगल चुकला. त्याचा बॅटचा अँगल चुकल्यामुळे तो एज घेतला त्याने, आणि त्याच्यामुळे फुटवर्क पण नव्हतं ना. नाही, फुटवर्क पण नव्हतं, एकाच जागेवर. ह्यांचं कोणाचंच फुटवर्क नाही, रोहित शर्माचं पण नाहीये फुटवर्क. आता ह्याचं फुटवर्क म्हणजे ह्या लोकांचं फुटवर्क नाही, हे सगळे ते सेवाग सारखे टायमिंगवर खेळतात, ते ऑफ साईडचे कट शॉट्स. पण तू जर टेक्निकली तू त्यांना कम्पेअर केलंस आपल्या जुन्या प्लेयर्स तेंडुलकर वगैरे, की त्यांचा बॅकफूट ऑफ साईडच्या बाहेर जाऊन ते बरोबर जज करून मारायचे वगैरे, हे आजकालच्या क्रिकेटमध्ये नाहीच आहे. दॅट इज गिवन. पण व्हॉट ही फेल टू गेज वॉज की ही प्लेड द राईट शॉट, बट व्हॉट ही फेल टू गेज वॉज आय थिंक वॉज द पेस ऑफ द बॉल. की तो पेस खूप हळू आल्यामुळे त्याचा तो सगळं टायमिंग चुकलं, आणि तो अँगल चुकला, आणि ती कुठेतरी खालती का वरती लागला बॉल, तो असं झालं ते. त्यामुळे आय थिंक की इट वॉज अ बॉल टू बी हिट, टू बी ऑनेस्ट. आपण तिघांनी तो अटेम्प्ट केला असता मारायला, कारण इट्स अ फ्री बी. तुला आउटसाईडचा ऑफ स्टेप एवढा बाहेर ललवा बॉल देतोय तो, आपण कोणीही अटेम्प्ट केला असता तो टेक्निकली. त्यामुळे इट वॉज गुड दॅट ही वेंट फॉर इट, कारण इट वॉज अ गॅरंटीड 4. आता तो जरा काहीतरी विचित्र खेळला, ही वेगळी गोष्ट. ओके, सो मॅन ऑफ द मॅच विदाउट फेल एबीडी. आणि एबीडी तर काय धमालच करतोय. बाकी अजून सिद्धेश काय तुझ्याकडे बोलण्यासारखं? बोल. आज तुला जास्ती बोलायला मिळालेलं नाहीये, खूप अपचन झालं असेल. अरे अपचन काय, एक तर मी तुला बोललो की आपण हेतमेरला काय गुढी पाजली काही कळत नाही.
एकही मॅच खेळला नव्हता. कालची मॅच तो अचानक धनाधन खेळला. काल युजवेंद्र चहलची पण बॉलिंग चांगली पडली. 2 ओव्हरमध्ये 10च रन दिले त्यांनी. आणि तिसरी गोष्ट जी मला आवडली ती म्हणजे मोहम्मद सिराजने घेतलेली स्टीव्ह स्मिथची विकेट. छान बॉल होती. सिराज हॅज डेव्हलप लाईक एनिथिंग. काय वाटतं ओमकर? येस. नाही, द कॉन्फिडन्स, इट्स ऑल अबाउट द कॉन्फिडन्स. कसं आहे माहिती आहे का, की वेन यू गिव्ह, की प्लेअरकडे टॅलेंट असतंच, त्याशिवाय तो काय त्या लेवलला जाणार नाही. पण तो जो कॉन्फिडन्स त्याला तुम्ही देता ना, ऍज अ की म्हणजे आता फॉर एक्झाम्पल आता तू ह्याचा बघितलंस तर कोणाचा, जो युजवेंद्र चहलला जो कॉन्फिडन्स किंवा जडेजाला जो कॉन्फिडन्स धोनी द्यायचा, की तुला 6 सिक्सेस पडल्या तरी चालतील, पण तू चौथी ओव्हर तुला आयपीएल मध्ये तुलाच टाकायची. तर हा जो कॉन्फिडन्स जेव्हा कॅप्टन देतो ना, तेव्हा इट मेक्स बिग ह्यूज डिफरन्स. कारण तुला माहिती असतं की तुला टाकायचीच आहे ओव्हर, यू कांट डू एनिथिंग अबाउट इट. त्यामुळे मग तू म्हणतो की ठीक आहे, चल लेट मी डेव्हलप माय ओन स्किल्स अँड गो टू दॅट लेवल आणि सी व्हॉट आय कॅन डू फॉर इट, फॉर द टीम अँड फॉर माय सेल्फ. तुझ्या म्हणण्याप्रमाणे विजय शंकर आणि शिवम दुबे पण टॅलेंटेड आहेत. हे बघ कसं आहे ना, की आता 11 लोक आहेत रे, 11 लोक भरायची. त्यामुळे काय असतं ना, की काय वेळेला लिंबू टिंबूला पण इन्क्लूड करायला लागतं. अरे वर्ल्ड आम्ही पण कप बऱ्याच जणांना घेतलंय आमच्या टीम मध्ये ग्राउंडवर गेल्यानंतर, नाही का? वर्ल्ड कप मध्ये पण घेतल्या वेळी त्याला. अच्छा, दुसरं एक मला बोलायचं होतं की शिखर धवन आता T20 मध्ये तू बोललास की त्याला आपण घेत नाही, बट या आयपीएल मध्ये त्यांनी खूप चांगलं परफॉर्म केलंय. कालची मॅच सोडून तो फर्स्ट रिप्लेसमेंट आहेच ना, तो इज गोइंग टू द फर्स्ट रिप्लेसमेंट. येस. तू स्वतः एक नॉर्मल इंडिव्हिज्युअल, एक थर्ड मॅन म्हणून घे ना. तुझ्याकडे मी 3 लोक दिली, शिखर धवन, विराट कोहली आणि रोहित शर्मा. तू कुठल्या 2 जणांना बॅटिंगला पाठवशील? ओपनिंगलाच पाठवतो मी रोहित शर्मा आणि विराट कोहलीला पाठवतो. मग तो बसला ना बाहेर, खाली चान्स नाही त्याला. तो 1 डाऊन पण आलेला ना मध्यंतरी काही याच्यात. अरे पण तुझ्याकडे 1 डाऊन चांगले प्लेअर आहेत. तुला 1 डाऊन साठी शिखर धवन नकोय. सूर्य आता स्काय आपल्याकडे स्काय आहे. त्याला पोझिशन झाली ना तयार. येस. आज ओमकार आल्यामुळे आपलं डिस्कशन जरा जास्ती लांबलं. ओमकार, आम्हाला अशी इच्छा आहे की स्पोर्ट्स फिजिओथेरपी, सायकोलॉजी या विषयावर आम्हाला काही सेशन करायचे तुझ्या बरोबर. वी विल लाईक टू हॅव युअर इनसाइट्स. आपण ठरवूया कसं आपल्याला म्युच्युअली पॉसिबल आहे. शुअर. आणि त्याच्या आधी क्लोजिंग कॉमेंट्स सिद्धेशला करू दे. नाही, ते सेशन खूप गरजेचं आहे, कारण सध्या संजू सॅमसनला खूप गरज आहे असं मी बोलणार होतो, पण मागच्या मॅच मध्ये त्यांनी परफॉर्म केलेला आहे. सो लेट्स सी. कालची मॅच ऑब्विसली खतरनाक झालेली आहे, ही गोष्ट मी पहिल्यांदा पण बोललोय, आता पण बोललेलो आहे. आता आज चेन्नईला जो चान्स आहे पहिला नंबर मिळवायचा, आणि सनरायझर्स चेन्नईच्या स्वप्नांवर पाणी टाकते ते पण असेल. आणि झालं की मटेरियल तुला म्हणजे असं दिवसाचा गरळ ओकण्याचा कोटा तू पूर्ण केलेला आहे. ठीक आहे. न आवडत्या प्लेअर बद्दल गरळ ओकण्याचा जो प्रकार असतो तो केलेला आहे, त्याबद्दल धन्यवाद. माझी इच्छा होती त्यांनी इंडियन टीम मध्ये यावं. चलो ठीक आहे. ओके. सो ओमकार जसं बोललं तसं आपण काही स्पेशल सेशन्स पण करूया. थँक्स फॉर जॉईनिंग अस. बाय. दुपारी या 2:30 वाजता. येस. चलो बाय.